महान गुण शिकायचे आहे। शिवाजी महाराज आपल्या जीवनामध्ये जगायचे आहे। शिवाजी महाराज नुसते डोक्यावर घ्यायचे नाही, तर शिवाजी महाराज प्रत्येक आपल्या दिवसामध्ये आपल्याला समाजामध्ये खरं तर मुलांनो जगायचं आहे। तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार आपण खरं तर सिलेबस आपण करतो, पूर्ण करतो, आपण गृहपाठ करत असाल, आपण शाळेमध्ये येतो, पण या शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा एखादी पुस्तक आपण वाचलं पाहिजे। एखादा विचार आपण महिन्यातून एखादी पुस्तक हातात घेतलं पाहिजे आणि या सुद्धा विचारांचा आपण जागर केला पाहिजे। या गोष्टी खरं तर आपल्यासाठी गरजेच्या आहे। जाताना एवढंच म्हणतो, एक कविता आहे खूप सुंदर मुलीवरती, ती तुमच्या समोर मांडतो आणि आपला पूर्ण विराम घेतो। मुली आणि बापावर आहे की बापाचा जीव किती मुलीवर असतो, मुलीवर किती प्रेम असतं। या कवितेतून दिसतं की पोरीची पसंती आली की बापाचं गाडी धडधडतं, पोरीची पसंती आली की बापाचं गाडी धडधडतं, चिमणी घरट सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं। हसरे खेळकर बाबा एकदम गंभीर दिसू लागतात, पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात। या घरातला चिवचिवाट कायमसाठी थांबणार असतो, म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो। अंबूच्या लिंबूच्या करत मोठी कधी झाली कळलं नाही, बाप सांगतो तिला सोडून मला पाणीही गिळलं नाही। दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं, परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं। उठल्यापासून झोपेपर्यंत बाबांची काळजी घेत असते, आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते, आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते। पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो, पोरगी जाणार म्हणलं की बाप आतून तुटून जातो, कळत नाही बैठकीतून का जन कुठून जातो। इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात, पोरीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात। तिचा सगळा जीवनपट क्षणाला आठवत राहतो, डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो। बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग, जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दटविल ग। बाबा कुणाचं ऐकत नाही पण पोरीला नकारही देत नाही, बाबा कुणाचं ऐकत नाही पण पोरीला नकारही देत नाही। तिने रागाने पाहिलं की ताटात गुलाबजाम घेत नाही। एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते आणि पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते। या कार्यक्रमाला आपण मला मुख्य वक्ता म्हणून बोलावलं। माझे मित्र सन्माननीय आफताब सर यांच्या विनंतीवरून मी इथे आलो। तसेच या शाळेमध्ये आमच्या वर्गमित्र संध्या मॅडम पिंगे या सुद्धा आहे, माझ्या ताई सारिका मॅडम आहे, सगळे जवळचे व्यक्ती आहे। आपण या कार्यक्रमाला बोलावलं, मला मान सन्मान दिला आणि बोलताना काही जर चुकी झाली असेल त्याबद्दल मी आपले क्षमा मागतो आणि इथेच थांबतो।